एक गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक म्हणजे कुठल्याही हॉटेल व्यावसायिकानं घेण्यासारखी आहे, ही अशी आहे की एकाच प्रॉडक्टला घेऊन तुम्ही गेलात, हं. तर प्रॉफिटेबल व्यवसाय होणं फार अवघड आहे असं मी म्हणेन. म्हणजे त्यात सक्सेसर नाही आहेत असं नाही, भरपूर आहेत. पण त्याचा रेट हा फार कमी आहे. तर एका प्रॉडक्टला घेऊन जाण्यापेक्षा प्रॉडक्टची जर व्हरायटी असेल तुमच्याकडे, उदाहरणच द्यायचं झालं तर मिसळ खाताना, मसाला पाव खाताना, पावभाजी खाताना हं. आम्ही आमच्या कस्टमरचा ट्रेंड असा बघतो की पहिले कोल्ड कॉफी मागवतात, करेक्ट. मग मिसळ येते आणि मग परत एक कोल्ड कॉफी मागवली जाते. हं. ह्याच्यामुळं होतं काय की एकतर फूड असल्यामुळं तुमचा बिझनेस अजून वाढतो, कारण का बरोबर. त्याचे हे तुमच्यात ॲड होतात काउंटरमध्ये पैसे. प्लस फूड झाल्यानंतर सुद्धा कोल्ड कॉफी वाढते. सेल पहिले डबल तर कोल्ड होतं. कॉफी होतं. यामुळं कोल्ड कॉफीचा सेल डबल झाला. बरोबर. प्लस फूड आलं. म्हणजे ह्यामुळं आपलं काउंटर साईज वाढतो, काउंटर तिकीट वाढतात आपले आणि त्यामुळं आपल्याला धंदा हा प्रॉफिटेबल होतो किंवा ओव्हरहेड्सच्या वर आपण मार्जिन करतो आणि हं. आपल्याला बिझनेस प्रॉफिटेबल होतो. तर त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने काही व्हरायटी ठेवावी फूडमध्ये. अच्छा. हां, म्हणजे बेव्हरेजेस देताना सुद्धा त्याच्याबरोबर फूड असेल, हं. तर बिझनेसचा सेल अजून होतो.